तर वेलकम टू गाईज द माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये गाईज आपण जाऊ राहिलो धरणावर फोटो काढायसाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला मग आज आपण व्हिडिओ फोटो काढायसाठी जाऊ. तर गाईज ओम्याले मला जाणं आहे व्हिडिओ आणि फोटो काढायला धरणावर. तर आम्ही चाललो आमच्या गावात मीटिंग एक गिगाव धरण आहे, तर तरी आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढायला चाललो. तर हा आमच्या गावाचा रस्ता आहे. रस्ता तर एवढा खराब आहे आमच्या गावाचा की खूप. आता तो बांधतान की नाही बांधतान हे तर काही माहीत नाही, कारण की आता धरण उभं राहिलं तर गावं उठू राहिले ओढवले तोडवले. तर मला तर असं वाटते की रस्ता तर काही बनणार नाही. बनीन गाव नाही रस्ता बनीन गावाला रस्ता तर काही बनणार नाही काहीच, कारण की आता गावं उठू राहिले इकडले बंदे. तर मला तर नाही वाटत. तर आता काय बनीन की नाही बनीन काय माहिती. तर इकडेच 2 किलोमीटरवर आमचं जिगाव प्रकल्प धरण आहे. तर आता याच्या पुढचा तर याच्याहून खराब रस्ता आहे. हा तरी थोडाफार चांगला रस्ता आहे, त्याच्याहून पुढे जास्त खराब आहे. ही तळी आपल्या जिगाव प्रकल्पाच्या धरणाचे फाटकायचे कामं होता. तुम्ही पाहू शकता अडी फाटका आहे. अजून बी कामं चालू आहे. उन्हाळ्या पावसात कमी राहते पण उन्हाळ्यात जास्त कामं राहतात. हे आपल्या धरणाची भीत आहे अडी. हे पाहू शकता तुम्ही जिगाव प्रकल्पाची भीत आहे. इकडे टरकाईचे कामं रेतीचे कामं इकडे बंदे थप्पे यायला लागेल. तर इकडे आता मेन आपल्या आता धरणाचं काम चालू आहे इकडे भीतीचं, कारण की तिकडले दरवाजाचे काम आता होयात आले पुरे. तिकडे बी 2-3 किलोमीटरच्या पुढेच आहे भीत आणि इकडे जास्त नाही आहे. इकडे आपलं जिगाव प्रकल्प धरण आहे. खूप जास्त काम झालं काही जातं धरणाचं. आता तो गेट तर पुरे लावलेले आहे. आता त्या गेटासाठी वरती लावलं काहीतरी बनवणं. मला तर काहीच माहीत नाही काय बनवून चालू आहे. इकडे आता माती टाकून चालू आहे. तर आम्हाला इकडे गाडी लावावं लागेल, कारण की इकडे मला असं वाटतं रस्त्याचं काम चालू आहे. तर इकडे म्हटलं आपण गाडी लावून टाकून. इकडे कुकडे गाडी लावली तर काय पाहिजे फक्त आपल्या गाडीला म्हणजे धक्का नाही लागायला पाहिजे. आपला कॅमेरा बंद मागे, पण ओम्या कॅमेरामध्ये चार्जिंग आहे की नाही हे नाही म्हणते. तर गाई कपडे गोम्या आधी कपडे बदलावं लागला. कपडे बदलो लागू कट हो जाएगा ये गाइस. ये कट गिट कुछ नहीं होगा. ये फोटो में आएगा गाइस, वीडियो में आएगा. कपडे बदलाव राहिला त्याच्यातच काय आम्ही तर लेका डायरेक्ट सांगतो की याच्यावर कपडे बदलाव नाही गाईस. आपण कॅमेरा काढला. आता आपण तिकडे जाऊ. तिकडे गाईस ट्रक चालू आहे. तर आपण गाडी अडी लावलेली आहे आपण. तर तिकडे तुम्ही पाहू शकता की पुढे ट्रक गिरका आहे. तर आपण पुढे तर गाडी काही लावू नाही शकत, कारण की तडी माती टाकणं चालू आहे. तर आपण गाडी तडीच लावली आणि आपण आता व्हिडिओ फोटो तिकडे काढू. कारण ते गेम्बल नाही घेतलं की मग घेशील. बरं जाऊ दे बादमध्ये पाहू. तर गाईस हे तुम्ही पुढे गेट पाहू राहिले. पुरे 15 की 16 गेट आहे. आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही, पण मला असं वाटतं 16 आहे. तर इकडे काहीतरी आहे आणि इकडे काहीतरी. इकडे 15 आहे वाटते आणि इकडे 5 आहे वाटते. 5चं काम चालू आहे. तर इकडे हे आमची नदी आहे इकडे. तर नदी मी तुम्हाला दाखवतो गाईस. तर गाईस हे इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे दरवाजाचे कामं चालू आहे. जिगाव प्रकल्प. तर हे इकडे दरवाजे आहे गाईस आपल्या धरणाचे, आणि बाकीचे दरवाजे इकडे आहे गाईस. तर आपल्याला आता इकडे जाणं आहे. आणि गाईस हे पाहू शकता तुम्ही आमची सगळ्यात मोठी नदी आहे इकडे. तर थोडंफार 2-3%, जास्त नाही, 100% तर नाहीच पाणी. तर 2% अडवल्यावर असं पाणी आहे. तर पुरं 100% अडवल्यावर डायरेक्ट पुरं अडी पाणीच पाणी राहील गाईस. तर पुरा डायरेक्ट पुरा जंगल पाण्याचा राहील. तर झाला मग आपण अडी आता फोटो काढू. चल कुठे राहतो मी त्या तिकडे खाली निघून टाकला. हां तो पिवळा येऊ राहिला. मग पिवळ्याचं काढ. तर गाईस तिकडून टरक येऊ राहिला. टरकाचा फोटो चांगला निघेन तर पहिले टरकाची वाट पाहू आम्ही. तर गाईस इकडे आपले फोटो काढणं चालू आहे. आमचे फोटोही काढणं चालू आहे, पण आमच्या कॅमेऱ्यामध्ये गाईस
एकच टक्का चार्जिंग आहे, काही चार्जिंगला लावला नाही तो. हे आपली पूर्णा नदी आहे, हे पाहू शकता तुम्ही. तळून नजारा तर काहीच एक नंबर दिसू राहिला, डायरेक्ट एक नंबर. डायरेक्ट प्री वेडिंगसाठी तर तुम्हाला काय सांगा, दुरून दुरून लोक येतात डायरेक्ट. तर ओमे प्री वेडिंग करते काहीच, कोणाला जर लागत असेल तर आम्ही प्री वेडिंग बी करतो काहीच. व्हिडिओ फोटो आम्ही ना आता गॅम्बल घेतलं, तर नवीन काम आम्ही चालू केलं. काहून की काहीच अडी एवढं मोठं पाणी आहे डायरेक्ट की पुरा एक ट्रक अडी डायरेक्ट डुबू शकते काहीच. अडी काहीच व्हिडिओ फोटो राहिले एकाकडे, आणि ओब्याचे चालू आहे स्नॅप लवरचा बी अलग कार्यक्रम असते. पहिले भाऊचे स्नॅप, मग फोटो. तुला म्हटलं लवकर फोटो घेऊ काढून, काहून की एकच टक्का चार्जिंग आहे त्यात, मग संपून जाईन. मग काय करशील, बसशील 2-3 फक्त आपला डीपी साठी पाहिजे बस. फोटो काढल्याच्या बाद काहीच ओम्याला म्हटलं माझ्या फोटो थोडेफार व्हिडिओ फोटो काढल्यावर आता आम्ही चाललो आपल्या गाडीपाशी. एवढा घाम आला की काय सांगू तुम्हाला. तर थोडा वेळ आता AC मध्ये बसू, त्याच्या बाद आपण जाऊ. घाम तर लय आला काहीच डायरेक्ट. जरा बर AC मध्ये बसून त्याच्या बाद आपण जाऊ फोटो व्हिडिओ काढायला. तर गाईस 6 वाजले आता, तर आता थोडंफार ऊन कमी झालं. तर आता आम्ही जे राहिले ते व्हिडिओ फोटो आता आम्ही काढतो आता. तर चला मग आता लवकर आपण व्हिडिओ फोटो काढू, त्याच्या बाद घरी चालले जाऊ. तर तुम्हाला धरण तर दाखवलीच मी, काहून की आपण वदरे बी जाऊ तिकडे, धरणाच्या वदरे तिकडे. काय रे गाईज आता कपडे गिपडे घेऊन आम्ही चाललो व्हिडिओ काढायसाठी. काहून की आता ऊन कमी झालं, तर गिम्बल आणलेलं आहे म्हणून. पहिलं तर कॅमेरामध्ये काढले, पण कॅमेऱ्याची चार्जिंग कमी होती, तर आता मोबाईलमध्ये काढू. चालेल. का कोणत्या गावच्या आहोत तुम्ही? मांडवाची आहे काय? आम्ही ती उडीची आहे. उडी अडी काय व्हिडिओ काढतो माय, व्हिडिओ काढत असतो ना कळा हो बा व्हिडिओ मध्ये. काय पेमेंट आहे तुम्हाला? 15,000 रुपये. 15,000 काय फक्त टिरपा मोपा व्हिडिओ काढत काय होतं तुमचं? काय नाही हो बा, आता लग्न आहे की काय काढलं मग व्हिडिओ बा माय. लग्न उलट होईल तुमचं. आहे की आमच्या गावातला लवकर आहे तो ब्लॉग काढत असतो ना. ब्लॉग काढत असतो ना तिथं गोल्यासाठी. हा तो गोलबाड आहे वर. हा कुठे आहे तो गोळी? गोल्या कुठे? 25 हा टरका तिकडे झाला गाडी घेऊन. आपण कुठून गेलो तर मी ते पुढून गाईज आपण चाललो आता डबल तिकडे खाली व्हिडिओ काढायसाठी. तर तेच मला वाटतं मग खूप जबरदस्त आहे. मग त्याच्यावर आपण वगैरे जाऊ. तर सगळ्यात पहिले आपण इकडे व्हिडिओ काढू, काहून की तरी लोकेशन चांगलं आहे. त्याच्यावर आपण तिकडे वगैरे जाऊ. दादाजी हे गाडी चाबी करते जाईन पोळू. गाईज तुम्ही पाहू शकता आपण गिम्बल सेट करायला मागून येऊ राहिले दादाजी कोणत्या गावच्या काय. तर गाडी लावला आम्ही पहिले गिम्बल सेट करणं गाईस. तो हे आपलं गिम्बल आहे. तर आपल्याला अडी आता व्हिडिओ काढणं आहे. तरी खतरनाक नजारा येते, तर आपल्याला अडून व्हिडिओ काढणं. कोणा गावच्या तुम्ही? कहाँ से हो? उन्होंने तो जवाब नहीं दिया. क्या पता क्यों नहीं दिया. मिलियाचे माही मेरा मेनू मिल या. कोई बात नहीं मॅडम लाडले. गाडी गाईस मला फक्त ओम्याच्या मोबाईलचा आधी कलर खूप आवडते. कोणचा कलर आहे रा? लेव्हेंडर. तर हा झाला गिम्बल चालू. लेव्हेंडर कलर खूप आवडते मला लेव्हेंडरचा गाईस.
असं वातावरण आहे आजचं गाईस, एक नंबर डायरेक्ट. मग गाईस आपण गंमत बाजीमध्ये लावले व्हिडिओ काढणं, थोडंफार व्हिडिओ फोटो काढले आपण अडी फिरत फिरत. व्हिडिओ काढता काढता गाईस संध्याकाळ झाली आपल्याला आणि पुरा सूर्य डायरेक्ट डुबून गेला. पण तरी आमचे मचपत चालले नाही. दोघंच झालं असून ना व्हिडिओ निघले चांगले ना फोटो निघले चांगले. आमचं तर ते गिम्बल सेट करता करताच गेलं, काऊन की व्हिडिओ कोणता काढला होता ते नाही समजत जाय गाईच आम्हाला. तर आता संध्याकाळ झाली तर आम्ही घरी चाललो गाईस. पण ते व्हिडिओ फोटो गिटो काढून आता आम्ही चाललो घरी, काऊन की संध्याकाळ खूप झाली गाईस. तो गाईस गाडीमध्ये येतं बी असं गरम लागू राहिलं की काय सांगा तुम्हाला. हे कॅमेऱ्याची बॅग आपली चाल भोकर एसी चालू भले गरम करू राहिलं. गाईस गरमात जास्त करू राहिलं गाईस, एवढं की काय सांगू मला. चालते लवकर, आपल्या माणसाला तिकडला नजारा दाखवला आहे. काहीच आम्ही चाललो आता घरी. हे आपलं काहीच धरण, युगा प्रकल्प धरण. तर हे याचे गेट आहेत लोखंडी. गेटाचं काम तर समजा झालंच पुरं डायरेक्ट. आता जे 5 गेटाचं काम आहे तेच राहायला फक्त. हे पाहू शकता तुम्ही, दरवाजासाठी काहीतरी बनवलं आहे रेडी. आता अंधार झाला तर बंदे टर्क गिरक काही जिकडे लागून गेले. जेवणा खावण्याची व्यवस्था आहे वाटते. ओम्याचा मा प्लॅन आहे तिकडे जायचा जेवण करायला. दोघांचा प्लॅन आहे काहीच. भात आणि डायरेक्ट काहीतरी जबरदस्त भाजी असेल खायची तरी. हा टरकावाला जलवेबाज मध्ये उडायला तर अरे मेले रे बापरे यू हे शेर. तर बंदे मजूर काहीच घरी चालले गेले. बस गाईज आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. याच्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.